नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की इकडे संजना आणि अनिरुद्ध यांच्यामध्ये खूप मोठे वाद होणार आहेत. संजना अनिरुद्धला थांबवण्याचा प्रयत्न करत आहे, कारण ईशाच्या बाबतीत जे घडलेलं आहे त्यामुळं अनिरुद्ध खूपच पिसाळून उठलेला आहे. तर त्याचबरोबर आप्पा आणि कांचननी आता समृद्धीचा काही हिस्सा हा आपल्या अरुंधतीच्या नावावरती केलेला आहे आणि यामुळं आता संजना आणि अनिरुद्धचा जळफळाट होऊ लागलेला आहे. त्यांना या गोष्टीचा खूप राग येऊ लागलेला आहे. हे आता कशा पद्धतीनं पुढं होणार आहे हे आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर अनिरुद्ध खूप चिडलेला असतो. तो म्हणत असतो, मी आत्ताच्या आत्ता त्या भोसलेकडे जाणार आहे आणि त्याला संपवणार आहे. माझ्या मुलीच्या बाबतीत त्याने जी चूक केलेली आहे ती त्याला महागात पडणार आहे, असं तो बोलत असतो. त्याचं म्हणणं असतं की काहीही झालं तरी माझ्या मुलीच्या बाबतीत पहिल्यांदा त्याने आप्पांवर हल्ला केला, त्यानंतर यशवर केलेला आहे आणि आता ईशाच्या बाबतीत त्याने चुकीचा विचार केलेला आहे. मला जेलमध्ये जावं लागलं तरी चालेल, पण मी त्या भोसलेला संपवणार आहे. संजना म्हणते की अरे तुला कळतंय का अनिरुद्ध, तू तिथं जाणार, त्याला मारणार, त्याचे गुंड तिथं असणार, तो किती पोहोचलेला माणूस आहे हे तुलाही माहिती आहे. मग तू असा विचार का करत आहे, तुझ्या लक्षात येते का? हे सगळं बोललं जात असतं. तेव्हा अनिरुद्ध म्हणत असतो की नाही, मी आता थांबणार नाही. काहीही झालं तरी मला ह्या सर्व गोष्टी कळल्याच पाहिजेत, असं अनिरुद्धचं म्हणणं असतं. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की संजना डोक्याला हात लावते. संजना त्याला शांत करते. त्याला म्हणू लागते की अनिरुद्ध तुझ्या लक्षात येते का, काहीही झालं तरीही एक महत्त्वाची गोष्ट आहे, जर तुला काय झालं तर मी काय करू, मी काही करून मला काही करून तुझ्यासोबत थांबायचं आहे. हे सगळं बोललं जात असतं. इकडे आप्पा आणि कांचन बोलत असतात. त्याचबरोबर ईशा तिथं असते. कांचन म्हणत असते की मला ना भीती वाटायला लागलेली आहे. मला कळत नाही आहे की सगळ्या गोष्टी कशा मॅनेज करायच्या आहेत, कारण घरात पोरीबाळी आहेत आणि हे गुंड जर आता आपल्या घरात असे शिरायला लागले तर काय करायचं आहे, हा प्रश्न पडलेला असतो. आणि त्याचवेळी अनिरुद्ध तिथे येतो. ईशाला म्हणू लागतो की ईशा मला माफ कर, खरंच बाळा मला माफ कर, काल जे काय घडलेलं आहे ते पूर्णपणे चुकीचं आहे. ईशा म्हणू लागते की बाबा मी तुम्हाला कॉल केला होता, मला वाटलेलं तुम्ही माझ्या मदतीला धावून येणार म्हणून मी सगळ्यात आधी तुम्हाला कॉल केला, पण नाही, तुम्ही 2-3 वेळा मी तुम्हाला कॉल केला तर तुम्ही नंतर फोन स्विच ऑफ करून ठेवला. तर इकडे अनिरुद्ध म्हणत असतो की तसं नाही आहे बाळा, तुझा फोन आलेला मला कळलाच नाही. ईशा म्हणते पण तुम्हाला माहिती आहे का बाबा, खरंच चूक केलेली आहे मी तुमचं ऐकून, कारण मी आणि अभिदादा आम्ही दोघांनीही तुमचं ऐकलेलं होतं, पण तुम्ही काय केलं, आमच्यासाठी तुम्ही काहीच करू शकला नाहीत आणि तुम्ही आम्हाला फसवलेलं आहे. आणि आत्ताही माझ्या जीवनमरणाचा प्रश्न होता तरीही तुम्ही माझ्या मदतीला आला नाहीत. तरीही तुम्ही जे काही वागलेलं आहे ते पूर्णपणे चुकीचं आहे. मी तुमची साथ कशी दिली, आईच्या विरोधात जाऊन दिली, पण तुम्हाला माहिती आहे का बाबा, आम्ही आईचं ऐकायला पाहिजे होतं. इवन मी माझा संसार मोडलेला आहे हे पण चुकलेलं आहे. मी आईचं ऐकायला पाहिजे होतं, मी अनिशबरोबर राहायला हवं होतं. ईशा हे सर्व बोलत असते. अनिरुद्ध म्हणतो की तुला त्या घरात टॉर्चर केलं जात होतं ना. ईशा म्हणते की नाही, मला माझी चूक कळलेली आहे, मला त्या घरामध्ये कोणीही टॉर्चर करत नव्हतं. हे सगळे ईशा बोलत असते. तेव्हा आप्पा कांचन सर्वजण तिथं असतात. ईशा म्हणत असते तुम्ही पण बाबा सुधारा, कारण काहीही झालं तरी संजनाच्या नादी लागून काहीही उपयोग होणार नाही. आज तुमच्या बाबतीतही तेच घडलेलं आहे. तुमच्या हाती काय राहिलेलं आहे, पैसा गेलेला आहे, तुमची मुलं तुमच्यासोबत नाही, तुमचे आईवडील तुमच्यासोबत नाहीत. बाबा तुमच्याकडे अजूनही तुम्हाला एक संधी मिळालेली आहे. मी तुम्हाला सांगते की तुम्ही तुमच्यामध्ये बदल करा. हे सगळं ईशा बोलत असते आणि अनिरुद्ध मात्र पाहतच राहतो, कारण त्याला खूप मोठा धक्का बसलेला असतो. त्याचवेळी आप्पा तिथे येतात आणि आप्पा म्हणतात बघितलंस ना काय झालं अनिरुद्ध, कारण आम्हीही तुला तेच सांगत होतो, पण तू आमचं कधीच ऐकलं नाही. ना तुझे आईवडील तुझ्याकडे राहिलेले आहेत, ना तुझी मुलं तुझी राहिलेली आहेत, ना तुझी बायको तुझी राहिलेली आहे. पैसाही, ज्या पैशासाठी तू हे सगळं केलेलं होतं तो पैसाही आता तुझ्याकडे राहिलेला नाही. हे सगळं आप्पा अनिरुद्धला बोलत असतात, परंतु अनिरुद्ध मात्र शांतच असतो. तो काहीच बोलत नाही. त्याला खूपच वाईट वाटत असतं. आपली मुलंसुद्धा आपल्यासोबत नाही, तितकी लाडकी आपली ईशा अभि, हे सगळे माझ्या शब्दाबाहेर नव्हते तरीही आज ते माझ्या विरोधात बोलायला लागलेले आहेत. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी पाडव्याचा दिवस असतो. तर आरोही अनघा पाडव्याची छान तयारी करत असतात. कांचन म्हणत असते की काल लक्ष्मीपूजनचा दिवस छान गेला, या दोघींनी छान तयारी केली होती. आणि कांचन हे सगळं बोलत असते
आप्पा तिथं असतात आणि मग कांचन म्हणते की बघूया आज मला काय ओवाळणी देणार आहात तुम्ही ते. कारण प्रत्येक वेळेस तुम्ही असंच बोलत असता, पण ओवाळणी देताना मात्र तुमचा हात आखडत असतो. आप्पा म्हणतात तसं नाही आहे कांचन. यश मात्र फोटो काढण्यासाठी पोज देऊनच तयार असतो आणि यश तिथं फोटो काढण्यासाठी तयार झालेला असतो. आप्पा म्हणतात की कांचन तुला खरंच छान अशी ओवाळणी देणार आहे. खरंच माझ्यासाठी तू माझी जोडीदारानं आहेस, हेच खूप मोठं आहे असं आप्पा बोलू लागतात. कांचन आप्पांचं औक्षण करत असते आणि मग आप्पा एक बॉक्स कांचनला देतात. कांचन म्हणते नक्की यात काय आहे ना, का रिकामा आहे तो बॉक्स. आप्पा म्हणतात अगं उघडून बघ कांचन. कांचन जेव्हा तो बॉक्स उघडून बघते तेव्हा तिला धक्का बसतो. कांचन म्हणते तोडे. तेव्हा आप्पा म्हणतात हो तुझ्यासाठी आणलेत आणि हे सगळं तुझ्यासाठी करावं वाटलं. कारण आठवते का तुला माझी नोकरी गेलेली होती, मुलं लहान लहान होती, दिवाळीचा सण होता. त्याचबरोबर अनिरुद्धने पण हट्ट धरलेला होता की मला सहलीला जायचंच आहे, मुलांना कपडे आणायचे होते, घरात खूपच अडचण होती. आणि त्यावेळेस कांचन तू तुझे तोडे कसलाही विचार न करता विकलेस. तुझ्यासाठी ते तुझं स्त्रीधन होतं, तुझ्या माहेरून आलेलं होतं, तरीही तू कसलाही विचार केला नाहीस त्या क्षणी आणि ते तोडे तू विकले आणि आपल्या मुलांसाठी दिवाळीचा फराळ, कपडे, त्याचबरोबर अनिरुद्धची सहलीची फी हे सगळं तू केलंस. आणि त्याचबरोबर हे सगळं तू केलेलं आहे, त्यामुळं तर हे सगळं शक्य झालेलं आहे. अन्यथा तुला माहिती आहे की आपण कोणत्या परिस्थितीतून जात होतो, आपल्यावर कोणती वेळ आलेली होती, आपण कोणत्या कंडिशनमध्ये जगलेलो आहोत, या सगळ्या गोष्टी तुला माहिती आहे. आणि त्याचबरोबर इकडे आप्पा बोलत असतात, आप्पा हे सांगत असतात तेव्हा कांचन म्हणत असते बाद झालो, किती हे कौतुक. तेव्हा आप्पा म्हणतात करू दे ना. अगं प्रत्येक वेळेस मी तुझी चेष्टा करत असतो, यावेळेस तुझं कौतुक करतोय, दुसरं काय आहे एवढं त्याच्यामध्ये, हे आप्पा बोलत असतात. तेव्हा कांचन म्हणत असते तसं नाही हो, मला काय म्हणायचं आहे माहिती आहे का. आप्पा म्हणतात अगं तू जे केलेलं आहे ते खरंच लाख मोलाचं आहे. तुझ्या या आधारामुळे तू माझ्या पाठीशी खंबीरपणे असायची आणि त्याचबरोबर त्यामुळंच तर हे सगळं शक्य होऊ शकलेलं आहे. अन्यथा तुला माहिती आहे का, मी हे सगळं पॉसिबल कधीच करू शकलो नसतो. मी एकटा जर असतो तर एवढी मोठी लढाई मी जिंकू शकलो नसतो. तू फक्त प्रत्येक वेळेस मला म्हणायचीस की तुम्ही राहा बिंदास्त, मी आहे तुमच्या पाठीशी आणि तुझ्यामुळंच हे सगळं मी करू शकलेलो आहे. हे आप्पा बोलत असतात आणि कांचन आप्पांना म्हणत असते बाद झालं आता, खूप झालं, खूप कौतुक झालं आहे. आप्पा म्हणतात असू दे गं, प्रत्येक वेळेस चेष्टाच करत असतो, आज कौतुक करतोय. त्याचवेळी अनिरुद्ध सर्वजण तिथं असतात. तेव्हा अनिरुद्धच्या मनामध्ये विष घालवण्याचं काम संजना करत असते. संजना म्हणते बघितलं का, हे तोडे आणायला पैसे मी होते यांच्याकडे, आपण त्या बिल्डरकडनं घेतलेले पैसे आहेत ते पैसे परत करायचे आहेत, तर त्यासाठी मात्र हे पैसे नाहीत देणार आपल्याला, पण बायकोसाठी तोडे मात्र आणले. कारण ती म्हणत असते बघितलंस ना सोन्याचा दर किती आहे माहिती आहे ना अनिरुद्ध. संजनाचा डोळा मात्र आप्पांच्या पैशांवर असतो. आप्पांनी त्यांच्या पेन्शनमधून वाचवून जवळजवळ 40 वर्षांनंतर कांचनसाठी तोडे केलेले असतात आणि त्यामध्येही संजना अनिरुद्धच्या डोक्यात भरवत असते की बघितलं का काय झालेलं आहे. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की आता अनघा अभिला ओवाळण्यासाठी तयार नसते. कांचन म्हणते अनघा ओवाळतेस ना तू अभिला. तेव्हा अनघा म्हणते की हो, कारण अरुंधती तिला सांगते की जा ओवाळ. मग अभिचं औक्षण करण्यासाठी अनघा जाते. अनघा अभिला ओवाळत असते. तेव्हा सगळेजण तिथं असतात. अभि म्हणतो की माझ्याकडे दुसरं काहीच नाही आहे तुला देण्यासाठी. अभिनं छोटीशी भेट आणलेली असते आणि ती अनघाला दिलेली असते. अनघा म्हणत असते की अभि मला तुझ्याकडून काहीही नको आहे, मी फक्त एकच गोष्ट सांगेल की काहीही झालं तरीही प्रत्येक वेळेस तू खरा राहा, जानकी आणि माझ्यासाठी खंबीरपणे उभा राहा. अशा कोणत्याही चुका करू नकोस की ज्याच्यामुळं आम्हाला तुझ्याबद्दल वाईट वाटेल, राग येईल, असं काहीही तू करू नकोस. अभि मात्र अनघाला इकडे वचन देतो आणि म्हणतो की मी सगळ्यांच्या समोर आज तुला वचन देत आहे की माझ्याकडून मी चूक कधीच घडू देणार नाही. मी प्रत्येक वेळेस तुला जे पाहिजे त्या पद्धतीने मी राहणार आहे, तू जे सांगशील त्या पद्धतीने मी राहणार आहे. कारण आत्तापर्यंत माझ्या आयुष्यामध्ये चुका भरपूर झालेल्या आहेत. हे सगळं तो बोलत असतो आणि तेव्हा मात्र अनघा अभिला म्हणते की ठीक आहे. त्याचबरोबर आता यश आणि आरोही हे दोघंजण यांचा पाडवा साजरा होतो. तर यशने पण आरोहीसाठी सुंदर असं गिफ्ट आणलेलं असतं आणि ते गिफ्ट तो आरोहीला देतो. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की यश आणि आरोही यांचं ओवाळून झाल्यानंतर औक्षणाचं ताट घेऊन आरोही आता ते ताट ठेवण्यासाठी जात असते. संजना तिथे येते आणि संजना म्हणते तुमचं झालं की झालं का, नाही ते ताट माझ्याकडे दे.
तेव्हा आरोही मग तिच्याकडे ताट देते. संजना म्हणत असते की तुला काय वाटलं, तुमचं झालंय, आता आम्हाला द्यायची काहीच गरज नाही ना, असंच तुला म्हणायचं आहे ना. हे सगळं चाललेलं असतं. आरोही मात्र शांतच राहते. अनिरुद्ध म्हणत असतो की मला नको ओवाळू, नको आहे ना संजना, मी तुला सांगतोय ना, असं अनिरुद्धचं म्हणणं असतं. संजना म्हणत असते की ओवाळू दे रे, असं म्हणत तिने अनिरुद्धला मागं लागलेली असते. तरीही गंध मात्र अनिरुद्ध लावूच देत नाही. तो म्हणतो की मला नाही ओवाळायचं तुझ्याकडून. सगळ्यांच्या समोर तो काही ओवाळून घेत नाही आणि औक्षण चालू असतं. त्याच वेळेस तिथं आप्पा जाहीर करतात. आप्पा म्हणतात की आम्ही एक निर्णय घेतलेला आहे आणि तो निर्णय असा आहे, मी आणि कांचननी आमचा जो हिस्सा आहे तो अरुंधतीच्या नावावरती केलेला आहे. हे ऐकल्यानंतर अनिरुद्ध आणि संजना यांचा पाडवा इतका वाईट होतो की त्यांना कळायचं बंद झालेलं असतं आणि ते दोघंजण एकमेकांकडे पाहायला लागतात. कारण त्यांना ही गोष्ट सहनच होत नाही. आप्पांनी हा निर्णय कसं काय घेतलेला आहे, आप्पा असं कसं म्हणू शकतात की हा प्रॉपर्टीचा हिस्सा ते अरुंधतीच्या नावावर करणार आहेत. त्या दोघांनाही खूप राग आलेला असतो. पाडवा काही होत नाही, दोघंजण बाहेर येतात, सगळेजण घरातले खुश झालेले असतात. अरुंधती मात्र म्हणत असते की या कोणत्याच गोष्टींची आप्पा गरज नव्हती. आप्पा म्हणत असतात की आम्हाला वाटलं म्हणून आम्ही केलेलं आहे. संजनाच्या मात्र तळपायाची आग मस्तकात गेलेली असते. ती खूप चिडलेली असते. ती म्हणत असते की काहीही झालं तरीही मी मात्र ऐकून घेणारच नाही, मला अजिबात ऐकून घ्यायचं नाही. कारण हे काय केलेलं आहे, जे आप्पांनी केलेलं आहे ते मला अजिबात पटलेलं नाही, हे संजना बोलत असते. संजनाचे हे बोलणं चालू असतं आणि ती म्हणत असते की बघितलं ना, शेवटी अरुंधतीने डाव साधलेलाच आहे. अरुंधतीने तिला जे हवं होतं तेच केलेलं आहे आणि आत्ताही ती तेच करत आहे. तिला असं वाटत होतं की प्रत्येक वेळेस आप्पांनी तिच्या बाजूने उभं राहिलं पाहिजे आणि आजही तिनं तेच केलेलं आहे. तिने आता थोडासा हिस्सा नावावर करून घेतलेला आहे. काही दिवसांनी सगळं घर स्वतःच्या नावावर करून घेईल असं संजना अनिरुद्धला सांगत असते. आणि त्याचवेळी अरुंधती तिथून चाललेली असते. ती बाहेर येते तेव्हा अनिरुद्ध म्हणतो की शेवटी तू डाव साधलाच आहेस. हे सगळं तो अरुंधतीला बोलू लागतो. तेव्हा अरुंधती म्हणते की अनिरुद्ध, डाव कुणी साधलाय किंवा काय केलं हे तुम्हालाच माहिती आहे. कारण तुम्ही जर चुकीचं वागला नसता तर आज ही वेळ तुमच्यावर आली नसती, असं अरुंधती अनिरुद्धला सांगत असते. तिचं म्हणणं असतं की काहीही झालं तरी आत्ता जे काही केलेलं आहे, जे काय होत आहे, या सगळ्याला सर्वस्वी तुम्ही जबाबदार आहात. हे सगळं जे काय होत आहे ते फक्त आणि फक्त तुमच्या चुकांमुळे होत आहे. प्रत्येक वेळेस सुधारण्याची संधी तुम्हाला दिली जाते, पण तुम्हाला मात्र ती संधी घ्यायची नसती. तुम्हाला चुका करायच्या असतात, तुम्ही चुकीच्या पद्धतीनं वागत असता, म्हणूनच हे सगळं घडत असतं. अरुंधती स्पष्टपणे अनिरुद्धला सांगत असते. परंतु अनिरुद्ध मात्र इकडे ऐकायला तयार नसतो. संजना म्हणत असते की तू हे सगळं मुद्दाम केलेलं आहे, तू लुबाडला आहेस आप्पांना, तू मुद्दाम केलेला आहे, आमच्यापासून आमचं घर तुला हिरावून घ्यायचं आहे म्हणून हे सगळं तू केलेलं आहे. तेव्हा अरुंधती म्हणते की तुमचं काहीतरी चुकतंय, काहीतरी गैरसमज होतोय, कारण मी असं काहीही केलेलं नाही. अजूनही मी आप्पांना एकच गोष्ट सांगितलेली आहे की काहीही झालं तरीही मला तो प्रॉपर्टीचा हिस्सा नको आहे, असं मी आप्पांना सांगितलेलं आहे, असं अरुंधती स्पष्टपणे सांगत असते. परंतु इकडे संजना आणि त्याचबरोबर अनिरुद्ध यांना खूप राग आलेला असतो आणि ते दोघंही म्हणत असतात की काहीही झालं तरीही अरुंधतीला सोडायचं नाही. अनिरुद्धच्या मनात संजना भरवत असते, हे बघ अनिरुद्ध, तुझ्या लक्षात येते का, जोपर्यंत ही अरुंधती या घरात आहे तोपर्यंत ती आपल्याला सुखाने जगू देणार नाही. काहीही झालं तरी प्रत्येक वेळेस ती आपल्यामध्ये आडवी येणार आहे आणि आपल्या विरोधात ती कारस्थानं करणार आहे. अनिरुद्ध म्हणतो की बरोबर आहे, माझं या घरातलं अस्तित्व कमी झालेलं आहे ते फक्त आणि फक्त अरुंधतीमुळे झालेलं आहे. अरुंधती या घरात जोपर्यंत आहे तोपर्यंत मला माझं स्थान या घरामध्ये मिळवता येणार नाही, तोपर्यंत माझ्या घरातल्यांना माझ्याबद्दल काही वाटणार नाही. संजना म्हणत असते की अगदी बरोबर आहे, कारण तू विचार कर ना, काही झालं तरी अभि आणि ईशा तुझ्या बाजूने होते, ते सुद्धा आता तुझ्या बाजूने राहिलेले नाहीत. तुझ्या स्वतःचे पोटचे आईवडील जे आहेत, तुझे आईवडील जे आहेत, त्यांच्या पोटी तू जन्माला आलेला आहे, तेही तुझ्या बाजूने नाही, तेही तुझ्या विरोधात आहेत. हे सगळं संजना बोलत असते आणि तेव्हा मात्र अनिरुद्ध म्हणत असतो की आता मी ऐकून घेणार नाही, काही झालं तरी मी आता शांत राहणार नाही. हे सगळं बोलणं चालू असतं आणि तेव्हा इकडे आपल्याला पाहायला मिळतं की संजना आणि अनिरुद्ध म्हणतात की आता अरुंधती हिला आपण या घरातून किंवा या जगातून बाहेर पाठवलं पाहिजे. हे त्यांचं बोलणं सुरू असतं. म्हणजे आता अरुंधतीला आयुष्यातून उठवण्याचा प्लॅन या दोघांनी केलेला आहे. एवढ्या खालच्या थराला हे दोघंही पोचलेले आहेत
आणि आता नक्की पुढं काय कारस्थान करणार आहेत ते आपल्याला पाहायला मिळणार आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.